हरे जय जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम हरे जय जय राम जय जय हरि जय जय राम कृष्ण हरे 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 जय जय राम जय जय राम कृष्ण हरे 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 हरि जय जय राम कृष्ण हरे
पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा सुकृताची जोडी जोडी बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठलावरी म्हणून विठ्ठलावरी आवडे तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा आगर सर्व सुखाचे आगर आगर सर्व सुखाचे आगर बाप रखमा देवीवर बाप रखमा देवीवर देवीवर तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा बाप रखमा देवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी 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 हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी
हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम देवाची ये द्वारी उभा क्षण भरी देवाची ये द्वारी उभा क्षण भरी तेणे मुक्ती चार साधी गेल्या हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी असोनी संसारी जीवावे संसारी जीवावे गुकरी वेद शास्त्र उभारे बाह्या सदा ज्ञानदेव म्हणे व्यासाची या कुणा ज्ञानदेव म्हणे व्यासाची या कुणा द्वारकेचा राणा पांडवा हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा पुण्याची गणना कोण देवाची ये द्वारी उभा क्षण भरी देवाची ये द्वारी उभा क्षण भरी तेणे मुक्ती चारे साधे गेल्या तेणे मुक्ती चारे साधे गेल्या देवाची ये द्वारी उभा क्षण भरी देवाची ये द्वारी उभा क्षण देवाची ये द्वारी उभा क्षण भरी देवाची ये द्वारी उभा क्षण भरी देवाची ये द्वारी उभा तेणे मुक्ती चारे साधी गेल्या तेणे मुक्ती चारे साधी गेल्या देवाची ये द्वारी उभा क्षण भरी देवाची ये द्वारी उभा क्षण भरी तेणे मुक्ती चारे देवाची ये द्वारी उभा क्षण भरी देवाची ये द्वारी उभा
हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी पुण्याची गणना कोण करी पुण्याची गणना कोण करी पुण्याची गणना कोण करी हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना हरिमुखे म्हणा हरिमुखे विठ्ठल 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 टाळी विठ्ठल 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 कुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज शांती ब्रह्म एकनाथ महाराज समर्थ गुरु जनार्दन महाराज की गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यमिमलचलं सर्वदि साक्षिभूतं भावार्थितं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि पुण्डलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ माऊली ज्ञानेश्वर महाराज श्री गणेशाय नमः श्री सरस्वती नमः ओम नमोजी सद्गुरुनाथा आपुल्या चरणी माझा माझा वचन ऐकावे कमलापते माझे रंकाची विनंती कर जोडितो कथे काळी आपण असावे जवळी पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचे या ज्यांच्या कृपालाने कथेचा विस्तार ज्यांच्या कृपालाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुकाजा यांचे केल्या स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची वंदू चरण श्री गुरूंचे वक्रतुंड महाकाय
सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा ऐशियाचा पदर धारा ऐशियाचा पदर धारा पदर धरा ऐशियाचा पदर धारा जेणे देव येईल घरा जेणे देव येईल घरा ऐसे पदराचे धनी ऐसे पदराचे धनी ऐसे पदराचे धनी ऐशियाचा पदर धरा जेणे देव येईल घरा ऐसे पदराचे धनी संत साधू ऋषीमुनी उपस्थित जमलेल्या माझ्या नामधारक बंधू भगिनींनो माता पित्यांनो साधकांनो साधकेतर मंडळींनो सेवेकरता घेतलेला भंग अनंत कोटी ब्रह्मांड नायक संत श्रेष्ठ कैवल्य ज्ञानी ज्ञानेश्वर महाराजांच्या हरिपाठातला पहिलाच अभंग की जो सर्वांच्याही परिचयाचा आहे. महाराष्ट्रात असा एकही माणूस नसावा की ज्याला देवाची द्वारे हा अभंग माहीत नसावा. एवढा प्रचलित असा हा अभंग. देवाची द्वारी उभा क्षणभरी तेणे मुक्तिचारी साधियल्या हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी असोनी संसारी जीवा वेगो करी वेदशास्त्र भारी बाह्या सदा ज्ञानदेव म्हणे व्यासाच्या खुणा द्वारकेचा राणा पांडवा घरी हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. भावंडानो गंमत अशी आहे हरू म्हणे नेणीजे देवी जैसे का स्वरूप तुझे नित्य नूतन देखीजे गीता तत्व. शंभू महादेवानी ज्यावेळेला पार्वतीने प्रश्न केला की म्हणले पतिराज भगवंता एवढे अकांड तांडव करणारा तुम्ही अरे म्हटले अचानक एवढी शांतता कशी काय असा कोणता वार आपल्या आयुष्यात आला की तुम्ही एकदम शांत झालात. त्यावेळेला हरू म्हणे नेणे जे देवी जैसे का स्वरूप तुझे नित्य नूतन देखीजे गीता तत्व. गीता तत्व म्हणजे परंपरागत चालत आलेलं ज्ञान. गीता म्हणजे परंपरा शब्दाचा अर्थ लक्षात ठेवा. गीता म्हणजे परंपरा. परंपरागत चालत आलेलं तत्व म्हणजे गीता तत्व. ज्यावेळेला शंभू महादेवाच्या हाती लागलं आणि अकांड तांडव करणारे अहंकारानं पछाडलेले असलेले दुःखानं खितपतलेले हालाहालानं त्रासलेले महादेव ज्यावेळेस शांत झाले त्यावेळेला उत्तर देतात. हरू म्हणे नेणीजे. हरू म्हणजे हरलेला. नेणीजे पार्वती जसं दररोज तुझ्या रूपात मला नवीन नवीन पाहायला मिळतं एवढं सौंदर्य तसंच तेच सुख तीच शांतता तोच आनंद या मला गीता तत्वात पाहायला मिळतं. आणि ते गीता तत्व महादेवांपासून आतापर्यंत चालत आलेलं आहे. अधिरात उमा बीज प्रगटले मचिंद्रा लाजले सहस्थिती तेची प्रेम मुद्रा गोरक्षा दिली पूर्ण कृपा केली. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मचिंद्र तयाचा मुख्य शिष्य मचिंद्राने बोध गोरक्षाशी केला. गोरक्ष ओळला गहिनी प्रथी
गोरक्षनाथानंतर गहिनीनाथ. आपल्या परंपरेच्या पुस्तकामध्ये आपण परंपरा लिहिली बघितले का? परमार्थ प्रदीपमध्ये आहे. इकडं गहिनीनाथापासून गोरक्षनाथापासून गहिनीनाथ, निवृत्तीनाथ, ज्ञानोबा, विसोबा खेचर, नामदेवराय, तुकाराम ही परंपरा. आणि इकडं गोरक्षनाथापासून एक रेवणसिद्ध विठ्याजवळ असलेलं अधिष्ठान, काडसिद्ध कोल्हापूरला असलेलं कणेरी मठाचं अधिष्ठान, लक्षात आलं का? मरळसिद्ध गुरुलिंग जंगम. गुरुलिंग जंगम म्हणजे कर्नाटकात निंबर्गी. गुरुलिंग जंगम नंतर भाऊसाहेब नंतर सिद्धरामेश्वरानंतर धोंडोपंत महाराज, धोंडोपंत महाराजानंतर आपल्या बाबांपर्यंत ही परंपरा म्हणजे गीता तत्व चालत आलेलं आहे की जे ज्ञान भगवंतानी पहिल्यांदा कुणाला दिलं? जगात पहिल्यांदा हे ज्ञान कुणाला दिलं? सूर्याला. सूर्यानं मनुला, मनुनं इक्ष्वाकूनं राज ऋषींना दिलं. तिथून मग काही वर्ष गॅप पडला, त्याच्यानंतर मग भगवंतानी अर्जुनाला ज्ञान दिलं. तेची प्रेममुद्रा पुन्हा आदिनाथांपासून पुढं आली. मला सांगायचं उद्देश काय भावंडांनो? देवाची द्वारी उभा क्षणभरी तेणे मुक्तिचारी साधिल्या. ज्ञानोबरायांच्या साहित्याचे एक गुणधर्म असा आहे. ज्ञानोबरायांनी अवघ्या ज्ञानेश्वरीमध्ये कर्मयोग, भक्तियोग आणि ज्ञानयोग सांगितला. पण ह्या तिन्ही योगाकडे जात असताना कसं असतं, एक मोठ्याच्या मोठं असं प्रदर्शन भरलेलं असतं आणि त्या प्रदर्शनामध्ये वेगवेगळ्या वस्तूंची मांडणी केली असते, पण प्रवेशद्वार मात्र प्रदर्शनाला ते एकच असतो. काय म्हटलं मी? प्रवेशद्वार त्या प्रदर्शनाला एकच असतो. आतमध्ये गेल्यानंतर मग ते प्रदर्शन पण आत जाण्यासाठी जे काही तिकीट लागते ते तिकीट म्हणजे हरिपाठ आहे. आलं लक्षात? ते एकदा तिकीट संपादन केलं की सगळं पुढचं प्राप्त होतं. म्हणजे काय तर ज्ञानेश्वरीचा प्रवेशद्वार म्हणजे हरिपाठ. विठ्ठल हरा विठ्ठला विठ्ठला. हो कसं आहे, सेटनेटची परीक्षा द्यावी लागते. कशाला? एमफिलला आणि PhDला. त्याशिवाय पुढच्या परीक्षेस पात्र ठरवता येत नाही. मग गंमत अशी आहे, ज्ञानेश्वरी ही परीची भाषा आहे. एकतर ज्ञानोबरायांनी 700 श्लोकाची सांस्कृतिक असणारी जी गीता आहे ती तुमच्या आमच्यासाठी, तुमच्या आमच्या कळवळ्यापोटी मराठीत भाषांतरित केली. पण 12व्या शतकातली मराठी भाषा आणि आत्ताची मराठी भाषा जमीन आसमानचा फरक आहे. तर ती निव्वळ मराठी नव्हती, तर ती प्राकृत मराठी भाषा होती. पण त्या काळात ती मराठी होती. गंमत अशी आहे की ज्ञानोबरायांनी मराठी कुळाचा जन्म घेऊन, महाराष्ट्रात जन्म घेऊन, आळंदीच्या ठिकाणी जन्म घेऊन तुम्हामावर जे उपकार केलेत की नाही ते अनंत आहेत. तुम्ही आम्ही भाग्यवान आहोत की मराठीत तुम्ही आम्ही जन्माला आलो, महाराष्ट्रात तुम्ही आम्ही जन्माला आलो. तर अलीकडे कसं आहे, थोडं कॉन्व्हेंट, इंग्रजी वगैरे ह्या गोष्टीचं काय मंडळी म्हणतात की खरं सांगू का, ज्ञानेश्वर महाराजांनी जर ही ज्ञानेश्वरी इंग्रजीत लिहिली असती तर आंतरराष्ट्रीय ख्याती निर्माण झाली असती. कशात लिहिली असती तर आले का स्वतःचं पोरग 10 वेळा नापास होतो इंग्रजीत. आणि याच्याही पलीकडं खरं सांगू, माझ्या मराठीचे बोलू कौतुके, अमृतातेही पैजा जिंके, ऐसी अक्षरे रसिके मेळवीन. आपल्या मराठी भाषेबद्दल एवढा कळवळ आहे. आणि खरं सांगू, ज्ञानोबरायांनी मराठी भाषेतच 56 भाषेचा केला असे गौरव. आणि मराठी भाषेवर एवढं प्रेम का, तर ती मराठी भाषा त्यांची मातृभाषा आहे. लक्षात आलं का? आईच्याच मुखातून शब्द बाहेर पडल्यासारखं ज्ञानोबरायांना अनुभूती येते. म्हणून ज्ञानोबराय मराठीवर प्रेम करतात.
आम्ही मात्र मराठीत जन्माला येतो आणि इंग्लिश मिडियमला पोरं घालतो. ज्ञानोबराय आई या शब्दपाठी बोलताना किती बघा बोलतात. आई म्हणण्यासाठी काय माणसं साहित्यिक जन्म घेतात पुन्हा. आई म्हणण्याचं का आई या शब्दाचंच किती आहे. पण अलीकडच्या मम्म्यासनी लय मम्मी म्हणून गावात वाटतं. मम्मीचं शिक्षण बघितलं तर मिसरी घेऊन शाळेच्या बी कधी मागणी गेलेली नसते. ती 24 तास मिसरीचा तोपर्यंत शाळेच्या मागणं कधी गेलं नाही. पण पोरानं मम्मी म्हणावं. बाप कुठं कामाला तर खाणीवर. पोरानं काय म्हणावं डॅडी. मम्मी म्हणजे डेड बॉडी बरं का. कल्याण बरोबर ना. मम्मी म्हणजे डेड बॉडी आणि त्या डेड बॉडीचं रक्षण करणारा डॅडी. कळला का अर्थ. बरोबर आहे ना. मम्मी म्हणजे डेड बॉडी आणि त्या डेड बॉडीचं संरक्षण करणारा डॅडी. म्हणजे दोघं बी मेलेले इंग्रजीत. काय उपयोग काय म्हणतात. ज्ञानेश्वरी जर इंग्रजी झाली असती बरं झालं असतं. काय अडचण आहे. आले का ज्ञानेश्वरीमध्ये 9030 ओवे ते बाजूला ठेवा. ज्ञानेश्वरीच्या मुखपृष्ठावर जी ज्ञानेश्वरी आहे त्यातल्या ज्ञ जरी घेतला तर इंग्रजीचे अक्षर किती लावावे लागतात माई. 4 DNYA बसा बोंबलत. DNYA ज्ञ. आता ज्ञानेश्वरी केव्हा पाठ करायचा येऊ. म्हणजे एका मराठीला जर 4 इंग्रजी लावायला लागलं तर 9030 गुणिले 4 करा. इतकी गोड मराठी भाषा आहे. इतकी सोपी मराठी भाषा आहे. अमृतातेही पैजा जिंके. अर्थ कळला का. अमृतही मराठी भाषेपुढे फिकं पडतं. लक्षात आलं का. म्हणून भावंडांनो मराठीवर प्रेम करा. विठ्ठल कर्मयोग भक्तियोग आणि ज्ञानयोग ज्यात सांगितलं त्या गुहेत शिरण्यासाठी म्हणून जो प्रवेशद्वार लागतो त्या प्रवेशद्वाराचं नाव आहे हरिपाठ. आता हरिपाठ म्हणजे 28 अभंगाचं टाळ वाजून भुसकाट पाडणं म्हणजे हरिपाठ असं का. देवाची द्वारे उभा अक्षर बरे आरडून मेलं. शेवटी बाबांना विचारावंच लागलं गड्या देवाचं दार का देवळाचं दार. टाळ फुटलं पण देवाचं द्वार अजून कळालं. हेच तर मोठं दुर्दैव आहे. ते बसल्याशिवाय एका जाग्यावर डोळं मिटून बसल्याशिवाय देवाची द्वारी उभा क्षणभरी तेणे मुक्तिचारी. अहर्निशी प्रपंच दिननिशी. कधीच्या कसं आहे. बरंच काय सांगितलं. असो विठाल विठाल. म्हणून ज्ञानोबरायांचं म्हणणं समजावून घेऊया. भले ज्ञानेश्वरी कळू अगर न कळू हरिपाठ एकदा कळला हो की ऑटोमॅटिकली पुढचा प्रवास होत जातो. एकदा पास काढून पुढं गेलं की पुढं घेऊन जाणारे भरपूर आहेत. पण त्यासाठी जो प्रवेश आहे तो हरिपाठाचा. हरिपाठ म्हणजे हरण्याचा अभ्यास, लीन होण्याचा अभ्यास, शिल्लक न राहण्याचा अभ्यास. बाबा सांगताना गोड सांगायचे हरिपाठ म्हणजे हरण्याचा अभ्यास. हरणं म्हणजे लीन होणं, नव्हे नव्हे शून्य होणं. आता जिथं लीन आहे, जिथं शून्य आहे, जिथं हरलाय, नम्र झाला भूता तेणे कोंडिले अनंता. या क्रिया नाव हरिपाठ. याला काय म्हणतात
हरिपाठ हरिपाठ करताना चुकून जर शेजाराचा पाय ह्याच्या पायावर पडला त्या अंगावर असं जातं बरं का, जणू काय करोड रुपयाचं नुकसान केलं का. टाळ बघितलास का, डोळं फुटले ती कळत नाही हरिपाठ करतोय. हा करतोय काय हरिपाठ, धावतोय काय, कधी कळायचं ह्याला हरिपाठ. हरिपाठ म्हणजे हरण्याचा अभ्यास, लीन होण्याचा अभ्यास, हे लक्षात ठेवा. हरिपाठ करणे म्हणजे हरी होणे, हरी होणे म्हणजे शून्य होणे. लक्षात आलं का. इतका हा सोप्या पद्धतीने बाबाने तुम्हाला सांगितलं. त्या हरिपाठातला पहिला अभंग आहे. देवाची ये द्वारी, देवाची ये द्वारी, उभा क्षण भरे, देवाची ये द्वारी, देवाची ये द्वारी, देवाची ये द्वारी, उभा क्षण भरे, तेणे मुक्तिचारी साधी गेल्या, 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 तेणे मुक्तिचारी साधी गेल्या. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, तेणे मुक्तिचारी साधी गेला, तेरे मुक्तिचारी साधी गेला, तेरे मुक्तिचारी तेणे मुक्तिचारी साधी गेल्या. हरे मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा. देवाची द्वारी उभा क्षणभरी, तेणे मुक्तिचारी साधेल्या. सरळ अर्थ असा आहे साहेब, देवाच्या दारात क्षणभर उभं राहिलं की चारी मुक्त्या प्राप्त होतात. समीपता, सलोकता, स्वरूपता, सायुज्यता. ह्या तीन मुक्त्यांच्या ठीक आहे देवाच्या आसपास सायुज्य मुक्ती म्हणजे देव आणि भक्ती जिथं एकरूप होतात त्याला सायुज्य मुक्ती म्हटलेलं आहे. म्हणजे चारही मुक्त्या त्याला प्राप्त होतात. कधी देवाच्या दारात उभं राहिलं की चारही मुक्त्या प्राप्त होतात. आता हे एवढं सांगून ज्ञानेश्वर महाराजांना कुठल्या साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद स्वीकारायचं होतं का काय कुणास ठाऊक. म्हणून देवाची द्वारी गावात, प्रत्येक गावात देवळं आहेत का नाही. त्याचा उपयोग कशाला होतो. म्हातारे कोतारे झोपायला, बेवड्यासने आडवं पडायला. चुकीचं आहे का. तीन पाणीवाल्यासनी मोकळं रान, आलं लक्षात. बिनकाम्यासनी माप काढायला. ह्याच्या पलीकडे देवळाचा उपयोग काय आपण करत. बघा तुम्ही अशी दुरावस्था देवळांची आहे. आता रात्रंदिवस जी पडीक आहेत का नाहीत पडीक, ते मुक्त झालेत का हो. इथं क्षणभर उभं राहिल्यानं मुक्तता मिळते हे विशेष आहे. रात्रंदिवस पडू नाहीत. संध्याकाळी 10ला सुरू झालेला तीन पाणी पहाटे 6 वाजेपर्यंत चालतो तरी मुक्त झाली.
ह्याच्या पलीकडे जाऊन सांगतो, बसून बसून देवळाच्या वट्याला घट पडलं. ह्याला कुठं पडलं मी सांगत नाही. देवळाच्या वट्याला घट पडलं, पण देव काय कळाला, मुक्ती काय कळाली. देवाची द्वारे उभा क्षण. गंमतच आहे. पण एक गोष्ट समजून घे, देवाची द्वारी उभा क्षणभरी. आता गंमत अशी आहे, ज्ञानोबरायांना सांगायचं आहे देवाचं द्वार, आणि तुम्ही आम्ही समजलोय देवळाचं द्वार. पण तसं जर सांगायचं होतं तर म्हटले असते देवळाची द्वारी उभा क्षणभरी. पण काय म्हणले, देवाची द्वारे उभा क्षणभरी. तर देवळाला दार कुठले कुठले आहेत? लाकडाचे आहेत, दगडाचे आहेत, लोखंडाचे आहेत, पत्र्याचे आहेत, सिमेंटचे. पण देवाच्या दाराला कुठलं दार आहे सांगा की? देवळाच्या दाराला ही दार आहेत, पण देवळाचं दार आणि देवाचं दार ह्यात फरक आहे भावंडांनो. तुम्ही आम्ही ज्या दारात येतो जातो ते देवळाचं दार, पण देव ज्या दारात येतो जातो ते देवाचं दार. विठ्ठल हो. खरं सांगू का, आपला परमार्थ जो आहे तो पूर्ण अध्यात्मावर निर्भर आहे. आणि अध्यात्म कुठं आहे तर या मनुष्य देह रूपात आहे. ज्ञानोबराने सुद्धा संपूर्ण ज्ञानेश्वरी, संपूर्ण हरिपाठ ह्या मनुष्य देहावरती लिहिलेला आहे. जेवढे जेवढे धर्मग्रंथ झाले ते सगळे धर्मग्रंथ या मनुष्य देहावरती आहेत. बाबांनी अध्यात्म रामायण लिहिलं, आणि पहिलाच प्रश्न, रामायण घडलं कुठं? अयोध्येत. संधीफोड बाबाने केली, अहो देह नगरी. कुठली नगरी? अहो देह नगरी. मग रामाची पार्टी, रावणाची पार्टी. राम म्हणजे आत्माराम, लक्ष्मण म्हणजे लक्षानी मन, भरत म्हणजे मृत्यू, सीता म्हणजे भक्ती, हनुमंत म्हणजे भक्त. लक्षात आलं का? इकडं रावणाची पार्टी, रावण म्हणजे अहंकार नाही का, कुंभकर्ण म्हणजे झोप, सुर्पणाका म्हणजे आळस. काय आणि ह्या सगळ्याला एकच भांडवल, ते भांडवल कुठलं तर मनुष्य देह. विठ्ठल आता मला सांगा, वाल्याकुळी ज्या वेळेला नारदाला भेटला त्यावेळेला नारदानं उफराटं नाम दिलं. कुठलं नाम दिलं? नामस्मरण भक्तीमध्ये एक ओवी आहे, उफराट्या नामा पाठी वाल्मिक तरला उठा उठी, भविष्य बदला शतकोटी चरित्र रघुनाथाचे. उफराट्या नामा पाठी. उफराट म्हणजे उलट, म्हणजे उफराट म्हणजे उलट. उलट म्हणजे आमची राम कथाकार मंडळी असतात बघा, रामायण कथाकार असते ती का नाही, ती अगदी काय सांगावं त्यांचा थाट. हे आलिशान त्या ह्याच्यावर मखमलीवर बसले, ती ह्या बाजूला समय त्या बाजूला समय, काय ते अवतार, काय ते कटआउट्स असतात ते. आणि मग रामायण कथा सांगायला सुरुवात करतात. वाल्या कोळी तुमच्या आमच्यासारखाच चोर माऱ्या वाटमाऱ्या करणारा त्याला एकदा नारद भेटतो. नारदालाही तो अडवतो आणि तुझ्याजवळ जे काय आहे ते दे म्हणतो. त्यावेळेला नारद म्हणतो माझ्याकडं 3.5 हाता विणापलीकडं दुसरं काही नाही. मग नारद त्याला उपदेश करतात, जे करतोस ते घरच्यांच्यासाठी करतोस, घरची जरा विचारून काय म्हणतात. मग त्यावेळेला नारद वाल्या घरी जातो आणि घरच्यांना विचारून परत देतो आणि क्षमा मागतो नारदाची. देवा म्हणजे नारदा क्षमा करा मला, माझ्या पापात कोण वाटेकरी होत नाही. मग यातून काय? रामनाम घे. मग नारदांनी रामराम म्हणायला सांगितलं. वाल्या म्हणाला मला राम म्हणता येत नाही. मग नारदांनी सांगितलं मरा म्हण.
आता जिथं राम म्हणते तिथं मरा म्हणाले नाव. कबीरदासाने गोड सांगितले, राम नाम सब कुचले ठग ठाकुर और चोर, जिस नाम से वाल्मीक तरे वो नाम कुछ. आता बघा, राम नाम म्हणजे राम नाम सब कुचले ठग ठाकुर और चोर. गरीब श्रीमंत आणि चोर सगळीच घेतात राम नाम. पण जिस नाम से वाल्मीक तरे, आता त्या वाल्मिकाला कुठलं नाम मिळालं तर ते उफराट नाम. आता उफराट नाम म्हणजे काय? अभंगाकडे जायचं बरं का, तोच अभंग आहे. आता उफराट नाम म्हणजे मुक्ताबाईने त्याला दुजोरा दिलाय. उलट उलट प्राण्या फिरगोते खाची, भरला पुर मायेचा लोंढा वाहून या जाशी. शतकोटी नाम जपाचा यत्न केलेला आहे, सर्वांनी त्यामध्ये सहभागी व्हा. किती कोटी? शतकोटी. ते कोणतं तर वैखरी. मी वैखरीला दोष देतो अशातला भाग नाही. येऊया आपण. परा पश्यंती मध्यमाने वैखरी चारही येतील. आता वाणी 4 वाचा आहेत. वाचा किती आहेत? परा पश्यंती मध्यमाने वैखरी. परा पहिलेली शेवटची वैखरी. मुक्ताबाई म्हणते, उलट उलट प्राण्या फिरगोते खाशी, भरला पुर मायेचा लोंढा वाहून या जाशी. उलट उलट म्हणजे आपल्याला सवय आहे बहिर्मुख परमार्थ करायची, बहिर्मुख होऊन परमार्थ करायची. दिसलं आय 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 झालं आमचं. गर्दी दिसली आणि काय एक सायकोलॉजी आहे मला काय कळत नाही, मॉब सायकोलॉजी म्हणतात त्याला. जिकडं गर्दी तिकडंच गर्दी, जिकडं गर्दी तिकडंच गर्दी. का आहे? आम्ही बहिर्मुखच परमार्थ करतोय. जरा काय मला वेगळं दिसलं, जरा काय मला चमत्कारिक दिसलं, जरा काय मला मोठं दिसलं की आय 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 आय. आणि मी गमतीने सांगत असतो, केवढो पाराय. 1 का 2 50,000 वाचक. सकाळ संध्याकाळ काय ती जेवणावर आय आय आय. लाखो रुपये जेवणाला खर्च. मी म्हटलं कुणासाठी एवढं चाललंय? कोणासाठी म्हणजे देवासाठी चालले राव. मस्करी लावल्या का काय? खरं का? तर एवढं मोठं मग काय ती 2 कोटी रुपयाचा मांडव आय 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 आय. आणि मग तुम्हाला काय फायदा झाला का नाही? एवढं मोठं पारायण झालं, तुम्हाला काय फायदा? मग एक पंगत चुकविली नाही सकाळ संध्याकाळची. खादीवारी पारायण. कारण का? आता जे जग चाललंय ते पूर्व दिशेकडे चाललंय आणि आपली वाटचाल कुठे आहे? कसं असते, उलट्या प्रवाहानं वाटचाल करायची म्हटलं की झेपत नाही, म्हणून गर्दी होत नाही. पाण्याचा प्रवाह चाललाय आणि प्रवाहाच्या दिशेने हात मारतोय, जाणारच की. पाण्याच्या दिशेने हात मारतोय, सुटणारच ना. त्रास आहे का? प्रवाहाच्या दिशेने वाटचाल करत असताना कुठलाही त्रास होत नाही, पण प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वाटचाल करा. तसा आपला परमार्थ आहे. आपला परमार्थ तसा विरुद्ध दिशेने वाटचाल आहे आपली. हात प्रवाहाच्या विरुद्धात हात मारत असताना त्रास होतो, पण जिद्द असेल तर ध्येयाच्या ठिकाणी जीव पोचतो. विठ्ठल विठ्ठल. अंतर्मुख होऊन परमार्थ. नामाकडे यायचं आपल्याला, पण आधी आत बोलून बघूया. मगाशी मी काय म्हणलं? जग पूर्वेच्या दिशेने चालले, आमची दिशा काळ दे हाती आला गाऊ, काळ दे हाती आला गाऊ, काळ दे हाती आला गाऊ.
आम्ही आनंदे आम्ही आनंदे आम्ही आनंदे आम्ही आनंदे नाचू गाऊ काळ देहासी आला गाऊ काळ देहासी आला गाऊ काळ मृदुंग दक्षिणेकडे ताळ मृदुंग दक्षिणेकडे ताळ काळ मृदुंग दक्षिणेकडे माझे गाणे पश्चिमेकडे माझे गाणे पश्चिमेकडे काळ देहासी आला गाऊ काळ देहासी आला गाऊ आम्ही आनंदे नाचू गाऊ काळ देहासी आला गाऊ देहासी आला गाऊ आला गाऊ काळ देहासी आला खाऊ आम्ही आनंदे नाचू गाऊ. आणि बघा जी नामदेवरायांची वाटचाल तीच बाबांची वाटचाल तीच तुमची आमची वाटचाल. ताळ मृदुंग दक्षिणेकडे माझे गाणे जे नामदेवरांना अनुभव तोच अनुभव निवृत्तीनाथांना. फळले भाग्य माझे धन्य झालो संसारी श्री गुरु भेटले हो त्याने धरिले करी पश्चिमा चालविली आत्मा जेथे निर्धारी त्रिकुटावरी नांदे देखे गेली पंढरी ते सुख काय सांगू माझा बोलाचा नाही आरतीचे नियोगे गेले मी पण माझे ते सुख पश्चिमात चालविले आत्मा जेथे निर्धारे त्रिकुटावरी नांदे देखिली पंढरी ते सुख काय सांगू. जगाचा वाटचाल पूर्वेच्या दिशेनं म्हणजे उगवतीच्या दिशेनं म्हणजे दिखाव्याच्या दिशेनं आणि नामधारकाची वाटचाल ही मावळतीच्या दिशेनं पश्चिमेच्या दिशेनं. जिथं सूर्य मावळतो ती दिशा म्हणजे पश्चिमेची दिशा म्हणजे मावळतीच्या दिशेनं ही साधकाची अवस्था असते. अजपाजप साधनेनं अहंकाराची शांती होते म्हणजे काय तर देहाभिमान जळून नष्ट होतो आणि जीव शून्य होतो. ही ताकद कुणाची आहे? अजपाजप साधनेची. ती जागा कुठे तर बाहेर नाही तर आत आहे. आता कुठे तर नंतर बघू पण त्याच्यात एक गोष्ट सांगतो. आपली अवस्था कशी आहे उद्यापासून बघा एका दोरीत सगळी आली. आम्ही ज्या वेळेला परमार्थ करायला जातो त्यावेळेला इतरांचे दोष काढण्यातच आम्ही आयुष्य खर्च करतो. त्याच्यातनं परमार्थ होईल का? इतरांचे दोष काढण्या अगोदर ज्या वेळेला आपण एक बोट त्याच्याकडे करतो त्यावेळेला आपले 4 बोट आपल्याकडे असतात हे लक्षात येत नाही.
परमार्थ करताना आपल्यापासून सुरुवात करावी. मंदिराच्या पाठीमागे एक बोर्ड आहे, परमार्थ हा उपदेशासाठी नाही तर तो स्वतःसाठी आहे. काय मंडळींचा गैरसमज असा झालाय बहुतेक उपदेशासाठी आहे, जगाला उपदेश करण्यापुरता परमार्थ आहे. आमचा त्याची खाडी मात्र संबंध नाही. सांगायचं काम करायचा अधिकार आम्हालाच तेवढा दिलेला आहे. कर्म मात्र कृती मात्र आमच्याकडनं करण्याची अपेक्षा करूच नका. अशा आविर्भावात काय वागणारे माणसं आहेत. 10 जण मित्र फिरायला गेले सायकलवरनं. चला म्हणते फिरायला जाऊ. फिरायला गेले. फिरता फिरता एका गावात गेले. अंधार पडला. त्या गावात त्यांनी मुक्काम केला. सकाळी उठून बघतात तर घराशेजारी नदी वाहत होती. सगळी खुश. भारी का म्हटलं. चला म्हणल्या सगळे आंघोळीला जाऊया म्हणून 10च्या 10 जण आंघोळीला गेली. कपडे किनाऱ्यावर काढली. धनाधन उड्या ठोकल्या. मस्त मध्ये पोहले वगैरे. सगळी बाहेर आली आंघोळ वगैरे करून. त्यातले एकाला शंका आली, का आपण 10 जण गेलो होतो पण बुडले बिडले का, जरा मापूया म्हणून मापायला सुरुवात केली. तर एकानं माप 1 2 3 4 5 6 7 8 9. ओ 9च. पुढचं तू काय म्हणतो. हो आत्ताच 9च आहे का. आणि 10वा बहुतेक बुडला. त्याला हुडकायला पुन्हा ही सगळी पाण्यात. सगळ्यांनी बघितलं 10व्याला. सगळी 10व्याच्या मागे लागले. पुन्हा बाहेर आली. तुला गावला करून नाही. तो म्हटला तुला मोजा येत नाही, थांब मी मोजतो म्हणून तुला मोजा सुरुवात केली. दुसऱ्यानं मोजायला घेतलं. 1 2 3 4 5 6 7 8 9. 9 साहित्य का 9 साहित्य. 10वा कुठं गेला. कुठं आहे 10वा. हे असं करण्यापेक्षा असं केलं की जाय. तोच गावना. आमची गत तीच झालेली आहे. आम्ही दुसरीकडं दुसऱ्याचीच मापं काढण्यात परमार्थ करायला लागलो, पण आम्ही किती खड्ड्यात गेलो हेच बघायला तयार नाही. बरोबर आहे की नाही. म्हणून स्वतःला जमेत धरून परमार्थ करावा. विठ्ठल प्रत्येक जणात उपदेश करून उद्धार करायला निघाला, पण स्वतःचा उद्धार करायला कोण मागत नाही. स्वतःला बदलायला कोण मागत नाही. भावंडांनो, परमार्थ हा स्वतःला बदलायला शिकवतो. म्हणून पहिल्या आपल्यापासून परमार्थाला सुरुवात करू. पोरगा ऐकतच नाही. तुला काय करायचं. अहो मी सांगतोय बरं का. लेका वारी कर, ही कर, ते कर. तू किती केलीस. तुझ्या आयुष्यात तू काय केलंस त्याच्या वयात असताना. म्हणून आपण स्वतः बदललं पाहिजे. तसं भावंडांनो, परमार्थ करत असताना बहिर्मुख परमार्थ न करता अंतर्मुख होऊन परमार्थ करा. उलट उलट प्राण्या फिर गोथे काशी भरला पूर. बाहेरच्या दिशेने जर गेलास तर बुडून जाशील. म्हणून काय कर, अंतर्मुख होऊन परमार्थ कर. स्वतःला बघ. विठ्ठल ऐक ज्ञानाचे लक्षण. ज्ञान म्हणजे आत्मज्ञान. पहावे आपणाशी आपण या नाव ज्ञान. आपण आपणाला पाहणं ह्याच्यासारखं जगात श्रेष्ठ ज्ञान कुठलं नाही. तू शाळेत जाऊ नकोस. तू जर स्वतःला ओळखलं असेल तर निश्चितपणानं समजावं तुझ्यासारखं ज्ञानी जगात कोणी नाही. तुकाराम महाराज कुठल्या युनिव्हर्सिटीत गेले नाहीत, पण 4,500 अभंग तुकोबरायांनी लिहून ठेवले. स्वतः अभंग तुकोबरायांचे तोंड किती आहेत. 4,01,34,000 अभंग तुकोबरायांनी लिहिलेले. कुठल्या युनिव्हर्सिटीत गेले होते. त्यांचं म्हणणं काय, आम्हा घरी धन शब्दांची सरत्ने शब्दाची शस्त्रे यत्ने करू. कुठनं आलं. कुठल्या शाळेत गेले होते. ज्ञानोबा माऊली कुठल्या शाळेत गेले होते म्हणून म्हणतात की माझ्या मराठीचे बोल कौतुक. कुठल्या शाळेत गेले होते. युनिव्हर्सिटीचं नाव काय. त्यांची एक ओवी घेऊन PhD करणारे लाखो पडले. आज एक ओवी घेऊन PhD करणारे लाखो पडले. लक्षात. नामदेवराय म्हणतात, नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञान देवी एक तरी ओवी अनुभवावी. एवढं श्रेष्ठ. जर बघा एका ओवीनं जर जीवनाचा उद्धार होत असेल तर ज्ञानोबराय किती श्रेष्ठ आहेत. मग कुठल्या शाळेत गेले. नाथराय कुठल्या शाळेत गेले. लांब कशाला. ज्यांनी सगुण रामायण अध्यात्म करून ठेवलं.
राम कोणती भूमी एवढंच नव्हे, या शरीरावरती रोम रोम कुठली भूमिका करतोय मांडून ठेवण्याचं सामर्थ्य सद्गुरू जनार्दन महाराजांच्या जवळ आहे. ते कुठल्या युनिव्हर्सिटीत गेले होते सांगा बघू? त्यांनी काहीही केलं नाही. जगातलं सर्वश्रेष्ठ ज्ञान ते म्हणजे आत्मज्ञान, तेच प्राप्त केलं. ज्ञान म्हणजे आत्मज्ञान. पहावे आपणासे आपण या नाव ज्ञान. आपण आपणाला पाहिलं, अंतर्मुख झाले आणि जे सबीज नाम आदिनाथाला मिळालं ते त्यांनी प्राप्त केलं. मगाशी सांगितल्याप्रमाणे दृष्टांत कुठं होता? वाल्यानं उफराटं नाम घेतलं, मरा नाही. नारदाने देताना नाम कुठलं दिलं माहिती आहे का? अजपाजप साधन दिलं. त्याला उफराटं नाम म्हणायचं, त्याला उलटं नाम म्हणायचं. हरिपाठा सुद्धा अजपा जपणे उलट प्राणाचा, म्हणजे जिथं प्राणाचा वास आहे, जिथं आत्म्याचा वास आहे तिथं त्याचा वास आहे. जेथेही मनाचा निर्धार म्हणजे ठिकाण बरं का, नाही तर तुम्ही समज करू निर्धार म्हणजे काय ठिकाण. जिथं आत्म्याचा वास आहे, जिथं ठिकाण आहे आत्म्याचं, तिथून जे सुरुवात होतं त्याला काय म्हणायचं? अजपा जप साधन. अलग लक्षात. आणि ती जागा कुठली तर परेची. ती जागा कुठली? परेची. ती परेची जागा, तिथून देवाच्या प्रवासाला सुरुवात होते. लक्षात आलं का? तो भ्रुकुटीपर्यंत येऊन पोचतो. देवाची द्वारी उभा क्षणभरी तेणे मुक्तिचारी. ते परेची जागा नाभी. संत महात्मे काय म्हणतात? बेंबीच्या देठापासून नाम घ्या. कुठनं नाम घ्या? आता बेंबीच्या देठापासून नाम घ्या म्हणजे आम्ही जे आरडायला सुरुवात करतो ती शेजार पाजारची कुत्री भुकून भुकून वैतागते. पण ह्याचं आराडणं काय बंद होत? शेजार पाजारची म्हणजे आपली बिरादर इकडं कुठं आली, इतकं ते जोरात एकटत असतं. म्हणजे कुत्र्यासारखं वराडतं. तसा त्याचा अर्थ होत नाही. नाभीपासून बेंबीच्या देठापासून म्हणजे काय? अरे बेंबीच्या देठ म्हणजे बेंबीच्या ठिकाणी काय आहे तर परेचं नाम आहे. तिथं तर कशात कुठल्या साधण्याचा उपयोग नाही आहे. तो स्वयंभू उच्चार आणि इतका सूक्ष्म आहे. तो इतका सूक्ष्म आहे. चीटी के पाव में घुंघरू बांधे वो भी अल्लाह सुनता है. किती सूक्ष्म आहे ते. मुंगीच्या पायात बांधलेली चाळ सुद्धा ऐकायला येते, इतकं सूक्ष्म आहे. लक्षात आलं का? आणि त्यालाच नामदेवराय म्हणतात. त्याच साधनेला नामदेवराय म्हणतात. अनुहत वाजती टाळ अनुक्षीर गीतर साळ अनुभव तन्मय सकळ नामा म्हणे केशव कृपाळुगा नरहरे नरहरे रामा गोविंदा वासुदेवा नरहरे रामा गोविंदा हा अभंग म्हणताना बाबांना कोणी बघितलंय का? टाकड्याला त्यांचा तो निरागस चेहरा लक्षात आला का? आणि तो विणा घेऊन नवे नवे प्रत्यक्ष परब्रह्म त्यांच्या रूपात दिसत होतं. म्हणताना चाल हीच बरं का, चाल सुद्धा हीच. अनुहत वाजती टाळ. अनुहत म्हणजे आता त्यांचं नाव काढलं की डोळ्यात पाहिलं ते आपलं पुढे जाऊया. विठ्ठल विठ्ठल. हो, अनुहत म्हणजे नादाचे प्रकार दोन आहेत. एक अहत नाद आणि एक अनुहत नाद. अहत नाद म्हणजे तबल्यावर थाप टाकली की जो ध्वनी निर्माण होतो त्याला
अहतनाद म्हणतात. पकवाजाच्या शायपडावर थाप टाकली म्हणजे चमड्याचा आणि हाताचा स्पर्श झाला की ध्वनी निर्माण होतो, त्याला अहतनाद म्हणतात. टाळी मारली, हातावर हात मारलाय, त्याला अहतनाद म्हणतात. अहतनादासाठी वस्तूची, पदार्थाची, वाद्याची गरज आहे. पण नामदेवराय म्हणतात अनुहत वाजती टाळ. अनु म्हणजे सूक्ष्म, अनु म्हणजे सूक्ष्म, लक्षात ठेवा. अनुहत, हत म्हणजे नाद. वाजती टाळ. आता हे टाळ वाजतात, हे अहत टाळ आहे. आणि हा जो टाळ आहे, इफेक्ट जास्त झाला. हा जो टाळ आहे तो कुठला आहे? अनु. लक्षात आलं? तेव्हा गाजावाजा करायची गरज, दंगा करायची गरज नाही. आणि बाबा नेहमी सांगताना सांगत, जो वसवसा आहे, त्याच्या येण्या जाण्याचा जो वसवसा आहे, तो वसवसा म्हणजे अनुहत वाजती टाळ. त्यालाच बाबांनी दुसरं नाव दिले, स्वयंभू उच्चार. ही जी भाषा आहे हे नामधारकांसाठी आहे. कोणाकोणाला कळते? हातवर करा बघू जरा. कळते का? कळते भाषा ही? काय लावले अनुहत तीन तीन या असलेली का कीर्तन असते विक नाही. गेलो पारायणाला पण माणसं नाहीत, माणसंच नाहीत. अरे झेपतच नाही म्हणून येत नाही. तुला झेपायला पाहिजे का? वर्ण हात मारणार तुम्ही, तळ कवा गाठायचा. आता ही जी आहेत का नाही, ही सगळी तळातली आहेत, लक्षात ठेवा. तिथनं खरी सुरुवात आहे. ही वरणच हात मारणारी आणि बुडण्याची गॅरंटी नाही. त्यामुळं आपलं उद्या लगेच चर्चा बघा. कुठलं 4 टाळकी कीर्तनाला, पण जी 4 आहेत का नाही, ती 4 दिशा उजळून टाकणार आहे. त्याचा मला अभिमान आहे. विठ्ठल गंमत म्हणून एक दृष्टांत सांगतो. आले तर थोडस. राजाच्या दरबारामध्ये क्लासिकल गायन बोलवलं होतं, क्लासिकल गायक. आता दरबार म्हटल्यानंतर त्या दरबारामध्ये तुम्ही कट्यार काळजात घुसली बघितलंय का? त्यात बघा तो राज दरबारामध्ये ते शास्त्रीय गायन वगैरे असतं, ते पूर्वी चालायचं. एक नामांकित शास्त्रीय गायक बोलवला, कुणाला कळतंय गाणं? बाहेर मस्त बोर्ड लावला, शास्त्रीय गायनाचा कार्यक्रम आहे, तरी सगळ्यांनी याचा आस्वाद घ्यायचा आहे. झाली मैफिल सुरू झाली. 2 नाहीतर 4 टाळकी पुढे. ती बी ज्याला कळते तीच. किती टाळकी? गाणं सुरू झालं. तिघच बघा. आता गाणं कसं असतं की ती चौपट म्हणजे 60 मात्रा, 62 मात्रा, एकताल असेल, झपताल असेल, त्रिताल असेल, नाही का? मग ते 32 मात्रा, 64 मात्रा होते 4 वाजता. नाही, सगळं मात्रा ओलांडून झालं की समीचा मात्रा म्हणजे पहिल्या मात्रावर वाह क्या बात आहे. ते कधी चौघच बरं का, वाह क्या बात आहे. ती कळत होती म्हणून. राजे म्हटलं काय का एवढा पैसे देऊन या गायकाला बोलवल्या का? आपल्यातले का दर्दी नाहीत? माणसं नाहीत? बिरबाल माणसं आले पाहिजेत. काय उपयोग आहे? कळत नाही कशाला? नाही आले पाहिजेत. कोण म्हणलं आपल्या लोकांना कळत नाही? आले पाहिजेत. हो चला दौंडी पिटली. दरबारामध्ये क्लासिकल गायन आहे आणि ते गाणं ऐकण्यासाठी जो येईल त्याला राजा 500 रुपये देणार आहे. तरी ज्यांना गाणं कळतं त्यांनी दुसऱ्या दिवशी दौंडी बसाय जागा नाही, सगळी खचाखच झालं गाणं सुरू. इकडं गाणं सुरू झालं. जी गर्दी झाली होती. आता राजाला तर वाटलं पाहिजे आपल्याला गाणं कळतं त्याशिवाय 500 रुपये मिळणार नाहीत. इकडं गाणं सुरू झालं ना, कवा बी कोण बी वाह क्या बात आहे
ना सूर ना ताल ना पता. वा क्या बात है. काय पुढं ती गांधीजी दिसायचा 500चा. गाणं काय कळत. वा क्या बात. नुसता दंगा चालला. राजा म्हटला बघ, म्हटला बिरबला बघ बघ, म्हटलं किती दर्दी माणसात कसं कळतंय बघ. महाराज जाऊन नाही ती पैशासाठी आलेले महाराज. वेडायस तो पैशासाठी. माझ्या दरबारातल्या लोकांना श्रोत्यांना तू नावं ठेवतो. महाराज माझा ऐका होती पैसे तरी नाही त्यांना काय कळत का. बास बिरबल म्हटला मग मला थोडं संधी देता का. तुम्हाला नक्की सांगतो गर्दी किती आहे दर्दी किती आहे. लगेच बिरबलानं माईक हातात घेतला आणि भरलेल्या दरबारात म्हणला जर तोंडातनं शब्द काढला वा क्या बात आहे म्हटलं, वा म्हटलं कुणी तर त्याला फाशी. त्याला फाशी. दारबिर लावून घेतली सगळी दाराबरा. हो आणि हे गाणं सुरू झालं. दर न दर फाशी. कोण म्हणीच ना वा क्या बात. बिरबल म्हणते बघितलं का किती कळतंय बघा. झालं सुरू. आणि खरं सांगतो ते गाणं रंगात आलं. वा क्या बात है. एक जण म्हटलाच त्यातला एक जण म्हणलाच वा क्या बात है. हो शेजारची पासून मी याला आता येऊ फसाऊ जाणार. त्यावेळेला बिरबल राजाला म्हणला सगळी गर्दी आहे हे बघा फाशी देऊन सुद्धा फाशीची शिक्षा हो सांगून सुद्धा हे वा क्या बात आहे म्हणजे हे पिंडातलं आहे. मरण बी त्याच्या पुढं फिकाय. समेच्या वेळेला बरोबर ते येणारच. एवढंच एकटं दर्दी आहे बाकी सगळी गर्दी आहे. अर्थ कळला का. तसं जरा स्वतःला तपासायचं. आपण गर्दीत मोडतो का दर्दीत. विठ्ठल अनुहत वाजती टाळ अनुक्षीर गीत रसाळ अनुभव तन्मय सकळ नामा म्हणे केशव कृपाळुगा नरहरी रामा गोविंदा वासुदेवा. ती जागा म्हणजे परीची जागा. लक्षात आलं का. जिथं आत्म्याचा वास आहे आत्मा जेथे. मग पंचरत्न गीतेमध्ये दहुजी माऊली काय म्हटलेलं आहे. आत्मा से हा कसं आहे बघा कशी ज्ञानोबरायांचंच आहे. आत्मा से नाभिस्थानी अष्टपाकोळीक तयाची खेळी त्या घेई जे हिरणी योग बळी प्राण आधो तो ऊर्ध्व करावा व्यान नाडीचा काढावा ऊर्ध्व बळे ओढावा न्यावा दशमद्वारा. दशमद्वारा म्हणजे भगवंताचं येणं जाणं जिथं चालतं ते द्वार म्हणजे भ्रुकुटी. विठ्ठल हो त्याला उफराट नाम म्हणले. आणि ते साधन घेऊन देव ज्या दारातून येतो जातो येतो जातो त्या दारात ज्ञानोबराय म्हणतात क्षणभर उभारा. देवाची ये द्वारी हा देवाची ये द्वारी देवाची ये द्वारी उभा क्षण भरी देवाची ये द्वारी उभा क्षण भरी तेडे मुक्तीचारी साधे गेल्या तेडे मुक्तीचारी साधी गेल्या बरी तेडे मुक्तीचारी साधी गेल्या तेडे मुक्तीचारी साधी देवाची द्वारी उभा. आता 4 वाचा. परा पश्यंती म्हणजे हृदय. त्या वाचेतून त्या वाणीतून मानस भक्ती केली जाते. काय केली जाते.
मानसभक्ती. मानसभक्ती म्हणजे डोळ्यासमोर सगुण मूर्ती आणि मनानच अंघोळ, मनानच गंधपुष्प, लक्षात आलं, मनानच आरती, मनानच कापूर, लक्षात आलं. सगळं मानसिक. मानसिक म्हणजे काय तर मनानं जे केलं जातं डोळे मिटून त्याला मानसिक वाचा म्हणतात, त्याला पश्यंती वाचा म्हणतात, लक्षात ठेवा. पण गंमत अशी आहे, तिथं मन कवा पोचायचं? मन विषयासक्त आधीच भरकटलेलं आणि तिथं मानस. बघा पश्यंती वाचेचा कधी उपयोग झालाय का? 4 वाचा आहेत पण 2च वाचेचा उपयोग झालाय, ते म्हणजे परा आणि वैखरी, बरोबर आहे. आता मध्यमेच, आता पश्यंती ही हृदयाची जागा आली, मध्यमा म्हणजे कंठ, मध्यमा म्हणजे कंठ. कंठ एक वाचा आहे. कंठानं जो गुणगान गातो, लक्षात आलं का, त्यालाही देव प्रसन्न होतो. पण सहजासहजी कंठ म्हणजे मध्यमान, मध्यमाची वाणी म्हणजे गायन. अलग लक्षात. आज मी नेहमी सांगत असतो, सहज जरी भीमसेन अण्णांचं गाणं लागलं, भीमसेन जोशीचं गाणं लागलं, काय सांगावं ते. आहा, संतांच्या लेखणीत तर ताकद आहेच आहे, पण त्या संतांच्या लेखणीबरोबर, संतांच्या साहित्याबरोबर ज्यांनी गायलंय त्याला परिसस्पर्श केला. संतांच्या त्या साहित्याला गाऊन परिसस्पर्श करणं म्हणजे प्रत्यक्ष अभंग जगण्यासारखं आहे. भीमसेन जोशी जर अभंग गायला लागले, काय सांगावं. देव विठ्ठल देवपूजा विठ्ठल, तो नाद, तो धीर गंभीर, तो मृदंग, तो टाळ, तो पखाव, आहा, तो तबला आणि तो अभंग. तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल, आहा. आणि ज्या वेळेला ते गजरामध्ये नामा म्हणे माझा विठ्ठल सापडला, नामा म्हणे माझा नामा म्हणे माझा विठ्ठल सापडला, गात असतात पण ऍक्च्युली विठ्ठल त्यांना सापडलेला असतो तिथं स्वराच्या माध्यमात. हे वैशिष्ट्य लक्षात ठेवा. म्हणजे जिथं जिथं तुमच्या अंगावर रोमांच येतो, जिथं जिथं क्या बात आहे, जिथं जिथं अश्रू आनंदाश्रू येतात, तिथं तिथं देव उभा आहे, विठ्ठल. म्हणून खरं सांगू, ही माणसं एवढ्या पदाला जाऊन सुद्धा किती लीन आहेत, कारण त्यांना देव भेटला. देव भेटल्याशिवाय लीन तर येत. लक्षात आलं का? आज आमची लता दिदी काय सांगावं, स्वरसम्राटनी जगात जगात तोड नाही त्या माऊलीला, पण मध्यमेच्या साधनेनं त्या माऊलीनं देव प्रसन्न केला. सुरेशजी वाडकर असतील, मोठे मोठे गायक असतील, जितेंद्र अभिषेकी बुवा असतील, ह्या मंडळींनी खरं सांगू आपल्या गायनानं देव संतुष्ट केला आणि देव झाले ही माणसं. त्याला साधना कुठली म्हणायची? त्यासाठी रियाजाची गरज असते बरं का, त्यासाठी साधनेची गरज असते, त्यासाठी सकाळी उठून रियाज करावा लागतो. नाहीतर मग अलीकडं कंठाची आणि मध्यमेची साधना करणार आहेत. गावागावात असतेच बघा भजनी मंडळ. भजन नसते, ती जिरवा जिरवी असते. काय असते ती? एक तान मारली, तोंडवर करून दिलं नाही त्याला, करून दिला नाही त्याला. हो, एक चक्रधार फेकला, आलं का? फेकतेस काय कर. बर, घेतय अभंग. रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजरे. काय ज्ञानोबा माऊलीनी किती गोड लिहिले. म्हणता अरे पप्पा, सत्यानाश सगळा त्या रूपाचा. अरे
तुला कोणी एवढं आक्रस्थळी गायला सांगितले? देव म्हटलं माझ्या रूपाचं वर्णन करच. तो हाय विठ्ठल लय लय बरं हाय. तुझं तोंड वाकडे नेऊन जाळ कुठं तरी. काय उपयोग आहे? अरे ते बाबा बी सांगताना सांगाय बघ, हे शास्त्रीय तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी तैसे तुम्ही जगी. तुका म्हणे गो, तुका म्हणे गो, तुका म्हणे. काय त्या भजनाला पेटवायचं का आग लावायचं? देव प्रसन्न होईल का? आणि आमच्यातली बी अशी काय महाभाग आहेत बरं का, अभंग सरळा म्हणतच नाहीत. भाग गेला सीण गेला, काय ठिकाणी असं ऐकायला मिळतं, वाघ गेला सिंह गेला. काय बोंबलायचं? हाय हाय ऐकले मी. नका असलं भजन. ही मध्यमेची वाणी जर असेल तर उपयोग नाही. भजन म्हणजे भजणं. आम्ही जिरवायला जातो हो, आणि ती जे चक्री भजन असलं बैठक असली की नाही अंगावच जायचं, ते पेटी घेऊनच जात. विठाल विठाल हो. म्हणून मध्यमेची सुद्धा वाणी एवढ्या सहजासहजी पचत नाही. मध्यमेसाठी रियाज, साधना या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. त्याशिवाय गाणं पुढच्याला अपील होत नाही. आलं लक्षात? म्हणून मध्यमेची साधना केल्यानंतर ज्यावेळेला आपलं गाणं आपल्याला आवडतं त्यावेळेला ते पुढच्याला आवडलेलं असतं. आधी आपल्याला आवडायला पाहिजे. लक्षात आलं का? मग राहिलं काय तर वैखरी. आता वैखरी म्हणजे श्रीराम जय जय राम, श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. ही वैखरी साधना आहे. वैखरी साधनाची अडचण काय माहिती आहे का? लक्षात आलं? वैखरी साधनेनं भक्ती प्रेमाचा जिव्हाळा निर्माण होतो. पण वैखरीची सुरुवात ही परेपासून आहे, हे आम्ही विसरतो. दुसरी गोष्ट कसं असते, आम्ही पूजेला बसलोय, शांताकारम भुजगशयनम पद्मनाभम सुरेशम विश्वाधारम. कसं काय मग काय म्हणते राजकारण आपल्या गावातलं सरपतराव आले का? आहे का नाही? यंदा कसं काय नगरपालिकेचं काय वाटतंय काय? विश्वाधारम गगनक्षेत्रम मेघवर्णम शिवांगम लक्ष्मीकांतम कमलनयनम योगी ध्यानम. आग कार्ट्याचं तोंड बंद करके बोळा घाल त्याच्या तोंडात. काय लावलाय? वैखरी चाललंय आमचं. श्रीराम जय राम. बोटाला घट पडलं पण देव कळलाच नाही. मग सर्व संतांनी परेलाच का महत्व दिलं? सर्व संतांनी परेला का महत्व दिलं? हे बघा, परेची साधना प्रत्येकाच्या ठिकाणी चालूच आहे, घ्यावी लागतच नाही. बरोबर आहे की नाही? चालूच आहे. श्वास चालू आहे का बंद आहे? ती साधना आहे परेची. श्वास चालू आहे आपला. का असं कधी झाले? कुंडरम का टेकाडाव आलाय? काय नाही म्हटले, 4 महिने झाले श्वास घ्यायचा ध्यानातच नाही झाले. म्हणजे ते चालूच आहे हो, घ्यावं लागत नाही. लक्षात ठेवा, ज्या अर्थी ते घ्यावं लागत नाही ते चालू आहे. म्हणजे काय तर संतांनी तुम्हाला साधन दिले, ते प्राप्त साधन दिले. कुठलं साधन दिले? आहे तेच, फक्त काय कर, लक्ष दे. चालूच आहे, फक्त लक्ष दे. खरं सांगू, भगवंत श्वास रूपानं निर्गुण रूपानं तुमच्या आमच्या अंतःकरणात त्याचं येणं जाणं चालू आहे. येणं जाणं त्याचं चालूच आहे. त्याचं येणं जाणं चालू आहे म्हणून तुम्ही आम्ही जिवंत आहे, नाहीतर आपली गॅरंटी
वासुदेव करीतो फेरा वाड्याचा बाहेर दारा कुणी काहीतरी दान पुण्य करा जावन जाल तर जातो माघारगा कुणी काहीतरी दान पुण्य वासुदेव करीतो फेरा वासुदेव म्हणजे वास करणारा देव वासुदेव करीतो फेरा वाड्या आत बाहेर आत बाहेर आत बाहेर आत बाहेर चालू आहे का बंद आहे चालू आहे आणि मग तोच म्हणतोय कोणी काहीतरी दान पुण्य करा जाब न द्याल तर जातो माघारा दान तुके द्या मज दिना तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा एवढंच दान मागतोय तो आणि भावंडांनो ज्ञानोबारांनी तेच सांगितले गड्यांनो ते दान त्याला त्याच्या दारात क्षणभर उभं राहून द्या देवाची द्वारी उभा क्षणभरी तेणे मुक्तीचारी साधिल्या देवाची हे द्वार एवढ्याच शब्दामध्ये आपलं कीर्तन इथं आपण थांबूया आता हरिमुखी म्हणा आता मग वाचीचे प्रकार सांगितले त्यानंतर नामाचे प्रकार किती एक नाम हरी द्वैत नाम दुरी लक्षात आलं का अद्वैत कुसरी विरळा जाणे आणि ते नाम सोपे रे रामकृष्ण गोविंद वाचेशी सद्गत म्हणजे वाच्यानं वैखरी म्हणायला सांगितलेलं आहे आणि मुखानं परेचं नाम सांगितलेलं आहे बाबांनी एवढं प्रगल्भ ज्ञान एवढं गूढ ज्ञान लक्षात आलं का इतक्या सोप्या भाषेत सांगितले ते आम्हाला म्हणून तेच ज्ञान लक्षात आलं का थोडंसं शुद्ध शब्दामध्ये भाषेमध्ये आपण मांडण्याचा प्रयत्न करत असतो पण तिथंपर्यंत पोहोचूच शकत नाही कारण हिरा तो हिरा गारगोटी ती गारगोटी सूर्य तो सूर्य काजवी ती काजवी लक्षात आलं तरी सुद्धा महाराजांच्या कृपेनं आशीर्वादानं नाक्षर माझा ना आकार माझा ना उकार माझा जे काय ते सगळं माझ्या बाबांचं आहे सद्गुरूंचं आहे विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम जनार्दन जनार्दन माय बाप जनार्दन 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 माय बाप जनार्दन माय बाप जनार्दन सद्गुरुनाथ जनार्दन 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 माय बाप जनार्दन
राज्य केले धर्मकीर्तन सिद्धीस नेले तेथ माझे उरले पायिकपण करविले तैशी केली कटकट वाकडे का नीट देव जाणे जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल नाही विचारिला दे करम्या फुला तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पायापैकी करा ज्ञानदेव तुकारा ज्ञानदेव तुकारा तुकारा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज शांती ब्रह्म एकनाथ महाराज समर्थ रामदास स्वामी महाराज समर्थ सद्गुरु जनार्दन महाराज की